आमच्या बंजारा आरक्षण कृती समितीने असं ठरवलेले, या उद्याच्या मंचवर कुठलाही राजकीय पुढारी चेहरा नसणार. आम्ही त्यांना बोलावलेलं नाही. जे काही नियोजन करायचे आहे, जिल्हा स्तरावर आमची कृती समिती आहे, ती कृती समितीची बैठक आता थोड्या वेळाने होईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ. आम्हाला बाकीच्या पुढारीची गरज नाही. आमच्या स्तरावर अनेक पुढारी आहेत. आमचे लेकर पुढे येतील उद्या, ती समाजाला संबोधित करतील आणि आमचा आवाज, बुलंद आवाज, दबलेला आवाज आम्ही उद्या मोर्चाच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचविणार आहोत. एकंदरीत बंजारा समाजाची जी जागृती आहे, पहिल्यांदाच इतिहासात एवढी जागृती आम्ही पाहतो आहोत. मी असेल, BM पवार साहेब असेल किंवा अनेक मंडळी, आम्ही गेली 30-35 वर्षे बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहोत. आम्ही अनेक मोर्चे काढले, अनेक बैठका घेतल्या, परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढी मोठी जागृती आणि एवढा मोठा रिस्पॉन्स, प्रतिसाद समाजाकडून आम्हाला मिळत आहे. म्हणून उद्याचा मोर्चा 50च्या पुढं आम्ही लाखापर्यंत जाऊ, 1 लाखापर्यंत. आदिवासी बांधवांना आणि तो जो पाडवी वगैरे नावाचा जो आमदार आहे, त्यांना आमचे विनंती वजा सूचना आहे, त्याला इशारा पण ते गृहीत धरू शकतात की आम्ही तुमच्या ताटातलं काही मागत नाही. पाडवी साहेब, बंजारा समाज हा मूळतः अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातला आहे आणि जे आरक्षण म्हणजे निजाम स्टेटमध्ये आम्हाला भेटत होतं, महाराष्ट्रात आल्यानंतर ती पद्धत बंद झाली. इकडे विजेचं आरक्षण आम्हाला सुरू झालं. म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना अतिशय नम्रपणे आव्हाने त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही. तुमचा गैरसमज काढून टाका. अरे, आम्ही मोठे भाऊ म्हणून अनुसूचित जमातीत येत आहोत, बरोबर आहे. त्याच्यामुळं आमची मागणी सरकारकडे आहे. आमची संख्या जेवढी आहे त्या पद्धतीने आमचा जो काही तुकडा आमच्या वाट्याला येणार आहे, ती टक्केवारी आम्हाला सरकारने द्यावी. ते सुरक्षित, आम्ही सुरक्षित. त्याच्यामुळे आदिवासी बांधवांनी अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही. विषय अतिशय गंभीर आणि अतिशय न्यायिक आणि कायद्याला धरून आहे. आमची मागणी एवढीच आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटेडच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात. सरकारने आता प्रेमाची भाषाच कदाचित सरकारला कळत नाहीये, म्हणून ह्याच्यामध्ये समाजाला एकत्रित घेऊन आम्ही हा मोर्चा उद्या काढतोय आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमची संख्याबळ दाखवून देऊ सरकारला आणि त्या पद्धतीने कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला उद्या निवेदन देणार आहोत. उद्या साधारणतः 11 वाजता बंजारा समाज जे जिल्ह्यातला जो आहे तो आंबेडकर पुतळ्याजवळ सगळे एकत्रित होतील आणि त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही महिला, पुरुष, तरुण, विद्यार्थी सगळं प्रत्येक घटकातील मंडळी उद्या असतील आणि अतिशय शिस्तीने आम्ही घोषणा देत आमची भूमिका मांडत आम्ही कलेक्टर ऑफिसला उद्याचा मोर्चा धडकणार. 2 ते 2:30च्या आसपास बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंद होईल. हे आंदोलन सकल बंजारा समाजाच्या वतीने आयोजित केलं आहे. म्हणून या आंदोलनाचं नेतृत्व 8 तारखेला जी बैठक आयोजित केली होती, आपण त्याचे साक्षीदार आहात. बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीनं काल 8 तारखेची जी बैठक आयोजित केली होती, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.